नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमधून आपण नेटसेटच्या पेपर 1 युनिट 2 रिसर्च ॲप्टिट्यूड यामधील संशोधनात ICTचा वापर अर्थात ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च या मुद्द्याच्या संदर्भात आधी संकल्पना समजून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आधारित 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत. या सिरीजमध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड या प्रकरणातील सर्व मुद्द्यांवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. आपण चॅनलवर जरूर बघा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर चला बघूया, आपण सुरुवात करूया पहिल्या टप्प्याला, ज्यामध्ये आपण ही संकल्पना समजून घेऊया. ICT हा आजच्या काळात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि रिसर्चमध्ये तो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. किंबहुना ICT शिवाय रिसर्च करणंच अवघड आहे, इतकी परिस्थिती आज झालेली आहे. इतकं महत्त्व ICTचं संशोधनामध्ये आलेलं आहे. UGCच्या नेटसेट दोन्ही परीक्षांमध्ये यावर सॉफ्टवेअर्स आहेत, वेगवेगळ्या टप्प्यांवर वापरले जाणारे सॉफ्टवेअर, डिजिटल साधन्स आहेत, AI आहेत, याविषयीचे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी आधी आपण समजून घेऊया की संशोधनाच्या कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या प्रकारची ICTची साधनं वापरली जातात. 3 टप्पे आहेत: संशोधनपूर्व, संशोधनाचा आणि उत्तर संशोधन. तर आपण पहिल्या टप्प्यात बघूया. संशोधनाच्या पहिला म्हणजे डेटा कलेक्शन करण्याच्या आधीची जी स्टेज आहे, त्यामध्ये ICTच्या कोणकोणत्या साधनांचा कशा पद्धतीने वापर केला जातो. लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे साहित्याचा शोध, संबंधित साहित्य जे आहे ते इंटरनेटवरून दर्जेदार शोधनिबंध शोधण्यासाठी गुगल स्कॉलर आहे, स्कोपस आहे, वेब ऑफ सायन्स आहे, शोधगंगा ज्यामध्ये भारतातील सर्व PhDचे प्रबंध अपलोड केलेले असतात. शिवाय शोधगंगोत्री आहे, जिथे संशोधनाचे आराखडे चे भंडार आहेत, त्या ठिकाणी त्यांचा वापर आपण करू शकतो. याच्यामधून रिव्ह्यू करता येतो आणि त्या माध्यमातून संशोधनाचा विषय निश्चित करता येतो. यानंतर जे संदर्भ असतात, हे रेफरन्स मॅनेजमेंट, जे संदर्भ संशोधनामध्ये वापरलेले असतील त्यांचं मॅनेजमेंट, ते कशा पद्धतीने लिहावं, त्यांची एकत्र यादी कशी लिहावी, एकत्र करावी, यासाठी मेंडेली आहे, झेटेरो आहे, एंड नोट आहे, ही टूल्स वापरता येऊ शकतात, ज्यामध्ये डेटा कलेक्शन करण्याच्या आधीची अनेक साधनं वापरता येतील. याशिवाय AI टूल्स बरेचसे आहेत. संशोधनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, संशोधन आणि डेटा विश्लेषणाच्या टप्प्यामध्ये, डेटा संकलन करण्यासाठी, ऑनलाईन सर्वेक्षण करण्यासाठी, प्रश्नावली तयार करण्यासाठी गुगल फॉर्म आहे, सर्वे मंकी आहे, अशा अनेक वेबसाईटचा वापर आपल्याला करता येतो. संख्यात्मक डेटा ॲनालिसिससाठी, अंकीय साठी एक SPSS हे खूप लोकप्रिय पॅकेज आहे. त्यानंतर स्टेटा एक आहे, R प्रोग्रामिंग आहे, MS Excel, SAS, असे अनेक सॉफ्टवेअर्स, यासारखे अनेक सॉफ्टवेअर आपण शोधून काढा इंटरनेटवर गुगल सर्च करून सुद्धा किंवा AIला विचारून सुद्धा. यासाठी कोणकोणती स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत त्याची माहिती घेऊन ती पण आपण यादी करा आणि ती पण पाठ करा. ही फक्त प्रातिनिधिक यादी या ठिकाणी दिलेली आहे. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिससाठी मुलाखती, ऑडिओ, व्हिडिओ डेटा विश्लेषण करण्यासाठी NVivo आहे, ॲटलास आहे, TI आहे, MaxXDA आहे आणि यासारखी अनेक सॉफ्टवेअरची नावं आपण पण शोधून काढा AI टूलच्या माध्यमातून आणि ती सुद्धा आपण लक्षात ठेवा, कारण त्यावर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता असते. उत्तर संशोधन टप्पा, ज्यामध्ये डेटा कलेक्शन आणि पब्लिकेशन स्टेज येते, म्हणजे पोस्ट डेटा कलेक्शन. त्यामध्ये पूर्ण लिहून झाल्यानंतर काय करता येतं, तर प्लॅगरिझम चेकिंगसाठी टर्निटिन आहे, उरकुंड आहे, नंतर iThinaticate आहे, असे अनेक सॉफ्टवेअर्स आहे. आपण अधिक यादी ही लांबवा, वाढवा, AIच्या माध्यमातून विचारा कोणकोणती साधनं आहेत आणि त्या साधनांची नावं सुद्धा लक्षात ठेवा. व्याकरण आणि एडिटिंग करण्यासाठी ग्रामरली किंवा अन्य AI टूल भरपूर आहेत, त्याचं सुद्धा आपण यादी गोळा करा आणि ती यादी आपण या ठिकाणी लक्षात ठेवा, त्यावर आधारित सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर हे 3 टप्पे आहेत. डेटा कलेक्शन करण्याच्या आधी, डेटा विश्लेषण करण्यासाठी आणि ते विश्लेषण झाल्यानंतरच्या टप्प्यामध्ये, अशा टप्प्यामध्ये अशाच पद्धतीने आपण AI सर्च करून ही माहिती अधिक वाढवू शकता. चला आता यावर आधारित आपण 30 बहुपदी प्रश्नांचा सराव करूया. संशोधनामध्ये ICTचे पूर्ण नाव काय, म्हणजे फुल फॉर्म काय आहे. ICTची उत्तर आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हे ICTचा फुल फॉर्म आहे. इनफ्लिबनेट द्वारे चालवले जाते, जे भारतातील PhD प्रबंधाचे इलेक्ट्रॉनिक भांडार आहे, जिथे सर्व प्रकारचे अपलोड केलेले असतात. इन्फॉर्मेशन लायब्ररी मॅनेजमेंट. 3 संशोधनासाठी तयार केलेल्या सिनॉप्सिस किंवा संशोधन आराखड्यांचे भारतीय डिजिटल भांडार कोणते आहे, त्याचं उत्तर आहे B. शोधगंगोत्री, यावर आपल्याला जे रिसर्च प्रपोजल्स आहेत त्याचे किंवा सिनॉप्सिसचं भांडार आपल्याला इथे या वेबसाईटवर मिळू शकतं. प्रश्न 4, खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर संख्यात्मक
डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते? या 4 पैकी उत्तर आहे बी. SPSS स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्सेस हे संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह डेटाच्या ॲनालिसिससाठी वापरले जाते. 5. गुणात्मक डेटा म्हणजे क्वालिटेटिव्ह डेटा जसे की मुलाखत, मजकूर, व्हिडिओ इत्यादीचे विश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो? बी आहे NVivo किंवा atlas.ti आहे. हे या प्रकारचे सॉफ्टवेअर ज्या ठिकाणी डेटा हा शब्दांच्या माध्यमातून आलेला असतो त्याचं विश्लेषण करण्यासाठी ही सॉफ्टवेअर वापरली जातात. संशोधकाला ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर लोकांकडून प्रश्नावलीद्वारे डेटा करायचा असल्यास कोणते मोफत साधन सर्वात योग्य ठरेल? तर यासाठी गुगल फॉर्म हा एक सोपा ऑप्शन आहे आणि तो मोफत ऑप्शन आहे ज्या ठिकाणी संशोधक सहजपणे प्रश्नावली तयार करून माहिती गोळा करू शकतो. संशोधनामध्ये मेंडेली आणि झिटेरो या सॉफ्टवेअरचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर उत्तर बी आहे संदर्भ व्यवस्थापन करण्यासाठी, रेफरन्स मॅनेजमेंट करण्यासाठी. म्हणजे संशोधन केल्यानंतर जिथून आपण माहिती गोळा केलेली आहे जिथे ती माहिती गोळा करणे, साठवणे आणि त्याचे एका क्लिकवर एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये समाविष्ट करण्यासाठी या प्रकारच्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. 8. शैक्षणिक जर्नल्स, पुस्तके, शोधनिबंध शोधण्यासाठी गुगलने विकसित केलेले विशेष मोफत सर्च इंजिन कोणते आहे? तर उत्तर आहे बी. गुगल स्कॉलर हे केवळ शैक्षणिक आणि वैज्ञानिक आणि संशोधनावर आधारित साहित्याचा शोध घेण्यासाठी डिझाईन केलेले सर्च इंजिन आहे. 9. भारतातील उच्च शिक्षण संस्थांना पीअर रिव्ह्यू जर्नल्स आणि ई पुस्तकांचा मोफत किंवा सवलतीत प्रवेश मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय कन्सोर्टियमचे नाव काय आहे? तर ही शोध सिंधू जी आहे. यामुळे भारतातील लाखो प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील महागड्या जर्नलचा ॲक्सेस मिळतो. आपण या वेबसाईटला भेट देऊन बघा आणि यावर माहिती शोधून बघा म्हणजे आपल्याला ही संकल्पना चांगल्या पद्धतीने समजेल आणि याचा फायदा आपल्याला संशोधनात सुद्धा होईल. 10. प्रबंध सादर करण्यापूर्वी त्यातील साहित्यिक चोरीचे प्रमाण तपासण्यासाठी विद्यापीठांमध्ये प्रामुख्याने कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? भारतामध्ये साधारण प्रामुख्याने टर्निटिन आणि उर्कुंड ही जगप्रसिद्ध प्लॅगरिझम डिटेक्शन टूल्स वापरतात, ज्यामध्ये जर थेसिसमध्ये 10% पेक्षा जास्त प्लॅगरिझम असेल तर तो थेसिस परत केला जातो आणि प्लॅगरिझम कमी करून जोपर्यंत थेसिसमध्ये प्लॅगरिझम 10% पेक्षा कमी येत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार केला जात नाही. 11. संशोधनाच्या डिजिटल ओळखीसाठी आणि जागतिक स्तरावर युनिक आयडी मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो? यासाठी ऑर्किड जे आहे ओपन रिसर्चर अँड कॉन्ट्रीब्युटर आयडी हा दिला जातो. या वेबसाईटवर ही वेबसाईट सुद्धा आपण जाऊन बघा आणि तिथे कशा पद्धतीने काम चालतं हे आपल्या प्रत्यक्षात लक्षात येईल. विद्वान हा डेटाबेस खालीलपैकी कशासाठी? याचं योग्य उत्तर आहे विद्वान बी. भारतातील शास्त्रज्ञ, संशोधक, तज्ज्ञ प्राध्यापकांचे प्रोफाईल नेटवर्क या ठिकाणी इथे जाऊन आपण रजिस्टर करू शकता. जे तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट्स आहेत ते जाऊन तिथे रजिस्टर करू शकता. आपण सुद्धा ह्या विद्वान वेबसाईटला आपण जरूर भेट द्या आणि बघा याच्यावर प्रत्यक्षात काम कसं चालतं. प्रत्यक्ष बघितलं की आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात राहील त्यावर कशाही पद्धतीने प्रश्न आला तरी. स्कोपस आणि वेब ऑफ सायन्स हे संशोधनाच्या जगात काय म्हणून ओळखले जातात? तर हे जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि दर्जेदार जर्नल इंडेक्स करणारे डेटाबेस आहे. याचं उत्तर बी आहे. हे जागतिक स्तरावर नामांकित सायटेशन डेटाबेस आहे. 14. खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर ओपन सोर्स आणि मोफत उपलब्ध असलेले सांख्यिकीय डेटा विश्लेषण आहे? मोफत असलेले उत्तर आहे बी. आर प्रोग्रामिंग किंवा आर स्टुडिओ हे एक मोफत आहे. SPSS आणि SAS हे महागडे आहेत आणि लायसन्स लागते, परंतु आर प्रोग्रामिंग हे पूर्णपणे मोफत आणि ओपन सोर्स आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डेटा ॲनालिसिस करता येईल. तर आपण हे सर्च करा, ही वेबसाईट बघा आणि इथे जाऊन बघा कशा पद्धतीने वापरले जाते. 15. संशोधनात वापरल्या जाणाऱ्या इन्फ्लिनेट या संस्थेचं पूर्ण नाव काय आहे? याचं उत्तर आहे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क सेंटर ही गांधीनगर येथील UGCची स्वायत्त संस्था आहे, ऑटोनॉमस बॉडी आहे, जी भारतातील शैक्षणिक डिजिटल उपक्रम राबवते. 16. संशोधनाचा प्रबंध लिहिताना भाषेतील व्याकरण, शुद्धलेखन, वाक्यरचना सुधारण्यासाठी खालीलपैकी ICTचे सर्वाधिक कोणते साधन लोकप्रिय आहे? त्यामध्ये ग्रॅमरली हे इंग्रजी लेखनातील चुका शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी वापरले जाणारे एक अत्यंत AI आधारित लोकप्रिय असं साधन आहे.
प्रश्न 17. संशोधनाच्या कोणत्या टप्प्यावर ICTचा वापर सर्वात कमी प्रमाणात किंवा मर्यादित प्रमाणात केला जातो? या ठिकाणी उत्तर आहे सी. संशोधन समस्येची निवड आणि निश्चित करताना हे संशोधकालाच निश्चित करावं लागतं पूर्व संशोधनाचा आढावा घेऊन, त्यामुळे त्या टप्प्यामध्ये ICTचा वापर करण्याची मर्यादा येते. प्रश्न 18. मोठ्या प्रमाणावर गोळा केलेल्या डेटाचे सुरक्षित संकलन करण्यासाठी आणि तो कधीही कुठेही उपलब्ध व्हावा म्हणून संशोधक कोणत्या सुविधेचा वापर करतो? उत्तर बी. क्लाउड स्टोरेज. त्यामुळे जरी एखाद्या PC मधून फाईल डिलीट झाली किंवा एखाद्या वेळेस आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना प्रवासामध्ये वेगवेगळ्या संस्थेमध्ये जाताना कुठूनही आपल्याला एनिवेअर एनी टाईम आपल्याला हे ॲक्सेस करता येतं, म्हणून क्लाउड स्टोरेज वापरणं हे खरोखरच चांगलं आहे. एखाद्या PCला प्रॉब्लेम आला, बंद झाला, लॅपटॉप बंद पडला तर त्यामधली फाईल अडकून राहू शकते जर ती गुगल ड्राईव्हवर नसेल किंवा क्लाउडमध्ये नसेल तर, म्हणून क्लाउड स्टोरेजचा वापर जरूर करावा. 19. रिसर्चगेट आणि academia.edu हे प्लॅटफॉर्म संशोधनाच्या जगात काय म्हणून ओळखले जातात? तर उत्तर आहे संशोधकांचे सामाजिक सोशल नेटवर्क आहे. या ठिकाणी जिथे शास्त्रज्ञ संशोधक आपले पेपर जगभरातील इतर संशोधकांसोबत मोफत शेअर करू शकतात. शैक्षणिक संस्थांमधील लायब्ररीमध्ये वापरल्या जाणाऱ्या OPAC प्रणालीचा पूर्ण नाव काय आहे? याचं उत्तर आहे ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग, हे त्याचं फुल फॉर्म आहे. ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉगमुळे विद्यार्थी डिजिटल पद्धतीने लायब्ररीमध्ये कोणते पुस्तकं उपलब्ध आहेत हे संगणकावर शोधू शकतात. हे सॉफ्टवेअर जे आहे ते लायब्ररीच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड केलेलं, इन्स्टॉल केलेलं पाहिजे आणि वापरात पाहिजे. 21. खालीलपैकी कोणते साधन गणितीय आणि वैज्ञानिक समीकरणांचे अचूक टायपिंग करण्यासाठी वापरले जाते? याचं उत्तर आहे बी. लॅटेक्स हे एक सॉफ्टवेअर आहे. हे दस्तावेज तयार करण्याची प्रणाली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने गणित, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकीमध्ये कठीण सूत्रे टायपिंग करण्यासाठी वापरलं जातं. कारण त्यातली जी सूत्रांची जी चिन्ह असतात ती चिन्ह किंवा त्यातला सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट हे कसं वापरायचं ह्याच्या संदर्भातले या ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध असतात. 22. प्रयोगात्मक संशोधनामध्ये डेटा विश्लेषण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ANOVA पूर्ण नाव काय आहे, फुल फॉर्म काय आहे? तर ह्याचं पूर्ण फॉर्म आहे ॲनालिसिस ऑफ व्हरायन्सेस. ही 2 पेक्षा जास्त गटातील फरकांची चाचणी करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये वापरली जाणारी एक सांख्यिकी पद्धती आहे. जिथे 2 पेक्षा जास्त ग्रुपचे T आपल्याला कम्पेअर करायचं असेल तिथे हे ॲनालिसिस ऑफ व्हरायन्सेस वापरलं जातं. 23. एखाद्या विषयावर जगभरातील सद्यस्थितीत काय नवीन शोध सुरू आहेत हे ईमेलवर आपोआप मिळण्यासाठी संशोधक कोणत्या सुविधेचा वापर करू शकतं? याचं उत्तर आहे बी. गुगल अलर्ट्स आणि सायटेशन अलर्ट्स. हे आपण गुगल सर्च करून त्यामध्ये जर सर्च केलं आणि त्यामध्ये काही कीवर्ड स्पेसिफिक टाकून ठेवले तर त्या विषयातलं काही नवीन अपडेट्स आले, कुणी पेपर अपलोड केला, कुठे PPT अपलोड झालं, कुठे कॉन्फरन्स असेल तर त्या संदर्भाचे अलर्ट हे आपल्याला ईमेलवर थेट येत असतात की ह्या कीवर्डच्या आपण दिलेल्या या कीवर्डच्या संदर्भात ही माहिती या ठिकाणी आलेली आहे. 24. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? यामध्ये SPSS संख्यात्मक डेटा विश्लेषण, NVO गुणात्मक डेटा विश्लेषण, टर्निटिन संदर्भ व्यवस्थापन आणि शोधगंगा भारतीय PhD प्रबंध. तर या ठिकाणी सी हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे टर्निटिन ही संदर्भ व्यवस्थापनासाठी नसून प्लॅगॅरिझम चेक करण्यासाठीचं सॉफ्टवेअर आहे. 25. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या अशा संशोधन जर्नल्सला काय म्हणतात जे वाचण्यासाठी वाचकांकडून कोणतेही शुल्क घेतलं जात नाही? तर त्याला ओपन ॲक्सेस चळवळ म्हणतात, ओपन ॲक्सेस जर्नल म्हणतात किंवा OER म्हणतात, ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस. त्याच्या अंतर्गत हे येतं. त्या ठिकाणी इंटरनेटवर सर्वांसाठी विनामूल्य वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी हे उपलब्ध असतात. 26. संशोधनात वापरल्या जाणाऱ्या ICT साधनांचा सर्वात मोठा नैतिक धोका कोणता असू शकतो? एथिकल. या ठिकाणी ICTचं उत्तर बी आहे. डेटा हॅकिंग, चोरी आणि AI द्वारे खोटा डेटा तयार करणे ही एक मोठी रिस्क आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊन या ठिकाणी संशोधकांनी तयार केलेला डेटा एकतर कोणी दुसरा चोरू शकतो किंवा बनावट डेटा सहज तयार करता येऊ शकतो. हा एक मोठा नैतिक धोका बनलेला आहे. 27. खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर प्रामुख्याने गुणात्मक संशोधनातील मजकुराचे कोडिंग करण्यासाठी वापरले जाते? याचं उत्तर आहे सी. स्टॅटा जे आहे हे संख्यात्मक आणि अर्थमितीय डेटा विश्लेषणासाठी वापरलं जाते, गुणात्मक वापरासाठी नाही. 28.
संशोधन पत्रिकेचा दर्जा मोजण्यासाठी इम्पॅक्ट फॅक्टर प्रामुख्याने कोणता डेटाबेस अधिकृतपणे दिला जातो? तर याचं उत्तर आहे बी, जर्नल सायटेशन रिपोर्ट, JCR वेब ऑफ सायन्स तर्फे केलं जातं. तर JCR द्वारे प्रसिद्ध केला जाणारा थॉम्सन रायटर्स अँड क्लॅरिटिव्ह इम्पॅक्ट फॅक्टर हा जर्नलचा गुणवत्तेचा जागतिक निकष मानला जातो. आपण कोणत्याही ऑनलाईन जर्नलला भेट द्या, त्या ठिकाणी त्यांनी इम्पॅक्ट फॅक्टर दिलेला असतो आणि इम्पॅक्ट फॅक्टर कोणत्या संस्थेमार्फत दिलेला आहे त्याचाही उल्लेख तिथे असतो. तर जेवढा इम्पॅक्ट फॅक्टर जास्त असेल तेवढा आपल्या संशोधनाचा जो प्रबंध, निबंध, लेख असेल त्याला जास्तीत जास्त लोक व्हिजिट देण्याची शक्यता ही जास्त असते. संशोधनामध्ये H इंडेक्स आणि I10 इंडेक्स ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर हे उत्तर आहे बी, संशोधकाचे संशोधन कार्य आणि त्यांच्या पेपर्सला मिळालेले सायटेशन्स मोजण्यासाठी आहे. म्हणजे संशोधकांनी अपलोड केलेले पेपर अन्य पुढील संशोधकांनी किती वेळा वापर केलेला आहे, किती वेळा त्याचा उल्लेख केलेला आहे, किती वेळा त्याचे कोट केलेले आहेत, याला आपण सायटेशन असं म्हणतो. ते मोजण्याचं काम हे HI इंडेक्समुळे एखाद्या संशोधकाचे किती पेपर इतर संशोधकांनी संदर्भ वापरलेले आहेत त्यामुळे त्या संशोधकाचा प्रभाव सिद्ध होतो. आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, संशोधनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे संशोधनाची कोणती मुख्य गुणवत्ता सुधारते? उत्तर आहे बी, अचूकता, वेग, डेटा साठवणूक करण्याची क्षमता आणि जागतिक सुलभता, जागतिक ॲक्सेसिबिलिटी याचा YCTमुळे वापर वाढतो. अचूकता येते, गुणात्मक असेल, संख्यात्मक असेल त्याच्यामध्ये अचूकता येते. वेग आहे, एडिट करायचं असेल तर पटकन एडिट होतं, पुन्हा पुन्हा सगळं लिहावं लागणार नाही. डेटा मोठ्या प्रमाणात साठवणूक करता येतं, क्लाउडवर असेल, PC मध्ये असेल, आणि ते झाल्यानंतर ज्यावेळेस आपण जागतिकरित्या तो प्रसिद्ध करतो तो सर्वांसाठी उपलब्ध सहज होऊ शकतं. अशा पद्धतीने ICTचा वापर करून संशोधनाचा दर्जा निश्चितपणे उंचावता येतो. आपण या आणि यासारख्या अशा अनेक मुद्द्यांचा सराव करा, AIचा वापर करा आणि अनेक पुस्तकं वाचा आणि त्याच्या माध्यमातून या मुद्द्यावर आधारित आपण सर्व सराव प्रश्नांचा उत्तम पद्धतीने अभ्यास करा. आपल्याला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या नेट सेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत सुद्धा आपण हा शेअर करा.